बघा मित्रांनो, आज आपण बघणार आहोत दोन व्हेरिएबल्सने आपण डेटा कसा चेक करणार. तर माझा क्वेश्चन असेल या शीटचं आपल्याकडे एक्सेल शीट आहे, एक डिटेल्स आहे एम्प्लॉयची. याच्यामध्ये जर मला कोणी क्वेश्चन विचारला की एका बिझनेस युनिटमध्ये किती फिमेल आहेत आणि किती मेल आहेत. ओके, तर मी काय करू शकतो, हे पूर्ण एक्सेल शीट तुम्ही एक तर हे दोन्ही कॉलम सिलेक्ट करू शकता किंवा ओके तुम्हाला जर जास्तच डिफिकल्ट वाटत असेल तर हे तुम्ही पूर्ण एक्सेल शीट्स अशी इथे या ट्रायंगलवरती जाऊन सिलेक्ट करू शकता. आणि इन्सर्ट करा पायवट टेबलने आपण या क्वेश्चनचा आन्सर काढू शकतो. ठीक आहे, तर हा काय झाला तुमचा बिझनेस युनिट्स झाले. ठीक आहे, तर बिझनेस युनिटला तुम्ही एका कॉलम मध्ये घ्या. ठीक आहे, म्हणजे हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला रोचं डिटेल दाखवतील. त्यानंतर दुसरा क्वेश्चन काय आहे, किती फिमेल आणि मेल आहे ते त्याचा डेटा तुम्हाला कॉलम मध्ये टाकावा लागेल. आले कॉलम, आणि ह्याचा तुम्हाला किती एम्प्लॉई फुल नेम. ओके, तर ह्याचा फुल नेम म्हणजे ह्या एम्प्लॉईचा काउंट किती आहे, बरोबर. तर हा झाला पायवोट टेबल. म्हणजे हे किती व्हेरिएबल झाले, हा वन व्हेरिएबल बिझनेस युनिट, हा जेंडरचा टू व्हेरिएबल, बरोबर. मग हा वन टू ह्याचं डिटेल झालं. म्हणजे ह्याचं काय आपण अनालिसिस करू शकतो, कॉर्पोरेट सेक्शनमध्ये 117 फिमेल आहेत आणि 120 मेल आहेत. हं? तसंच आपण मॅन्युफॅक्चरिंग रिसर्च अँड स्पेशलिस्ट टी प्रॉडक्टचं सांगू शकतो. इथे ब्लँक आलंय, ब्लँक आपण अनचेक करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आणि इथे तुम्हाला टोटल काउंट दाखवला जाईल. अशा प्रकारे तुम्ही हे डेटा ॲनालिसिस करू शकता. ओके, थँक्यू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक इट अँड सबस्क्राईब इट. थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ गुड डे. बाय बाय.